लाडक्या बहिणी शेतकरी योजना, आरोग्य योजना यांच्या लाभार्थीची संपर्क करा आणि त्यांना भारतीय जनता पार्टी सभासद करून घ्या, असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल कोल्हापुरात, आज कोल्हापुरात केले आहे. एक वारंवार समोर आलेलं आहे की असा जो डाटा जमा होतो भारतीय जनता पार्टी स्वतःच्या पक्षाच्या कामासाठी वापरते. हे सातत्यानं समोर आलेलं आहे. कारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडे अशा पद्धतीनं याद्या पाठवल्या जातात. घरकुल कोणाला मंजूर झालं, गोठा कोणाला मंजूर झाला, ज्या ज्या योजनेचं हे झालं त्याच्या याद्या पाठवून त्यांना मेंबरशिप, आणि जसं भारतीय जनता पार्टीने आपल्या घरूनच आपल्या स्वतःच्या खात्यातूनच या लोकांना फायदा मिळवून दिला, अशा प्रकारची भावना भारतीय जनता पार्टीचे लोक व्यक्त करत असतात. त्या भावनेतलाच हा प्रकार दिसतो की आम्ही तर आधीपासून सांगत होतो की ही योजना राजकीय हेतूनच केलेली आहे, निवडणुकीचं प्रलोभन म्हणून केलेली आहे. मला असं वाटतं वारंवार हे सगळं सिद्ध होत आहे. आणि प्रदेशाध्यक्षच अशा पद्धतीनं, जर ठीक आहे तुम्ही तुमच्या सदस्य नोंदणी करण्याचा अधिकार आहे तुम्हाला ज्याच्या त्याच्या पक्षाला, पण तो स्पेसिफिक अशा पद्धतीनं सरकारी योजनेचा लाभ घेतलेल्यांना झालंच पाहिजे. काही ठिकाणी ते धमकावलं गेलं की तुम्ही जर आमच्या पक्षाचे सभासद झाले नाही तर तुमची योजना बंद करू. निवडणुकीच्या आधीच भाजपच्याच नेत्यांनी म्हटलं होतं असं, आणि मला वाटतं चुकीचं आहे. ठाकरे गट फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर होत असल्याचा आरोप खासदार संजय देशमुखांनी केलाय. कुठे पैसे दाखवले जात आहेत, कुठे दबाव टाकला जातोय किंवा अन्य काही घटना घडामोडी केल्या जातात. हे तर आधीपासून आहे ना, हे तर आधीपासून आहे की अशा पद्धतीनं साध्या साध्या कार्यकर्त्याला, बाकीच्या मोठ्या नेत्यांचं तर झालंच, पण साध्या साध्या कार्यकर्त्याला एखादा पोलिसात गुन्हा असला तर तुझी तडीपारीची ऑर्डर केली. इथं संभाजीनगरात असं घडलेलं आहे की काही कार्यकर्त्यांच्या मतदारसंघात जास्त मतदान पडलं, त्यांना तडीपार करायचं. पोलीस आयुक्त जसे बटीक आहे, मी इथल्याच एका पोलीस आयुक्ताविषयी नाही बोलत आहे, मी ओव्हरऑल यंत्रणेविषयी बोलतोय. आणि अशी यंत्रणेचा मिसयूज करून शिवसैनिकांवर एक दबाव टाकण्याचा प्रयत्न निश्चित होतोय. तुम्ही ज्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आहात त्या जिल्ह्यामध्ये हे ठाकरे गटाला बऱ्यापैकी खिंडार पडत आहे. कारण तुम्ही ज्या सुरेश बनकरांना अब्दुल सत्तारांच्या विरोधात लढवण्यासाठी घेऊन आला होता ती तुमची शिवसेना सोडून गेले. राजू शिंदे हे सुद्धा भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत आणि इतर बहुतांशी नगरसेवक, माजी नगरसेवक जे आहेत ते गेलेले आहेत. तर हे सगळं असं सोडून जाण्याचं जे प्रमाण आहे, तिकडे दबाव टाकलं म्हणलं जातंय, दुसऱ्या बाजूला लोक सुद्धा सोडून जात आहेत. हे पहा, लोक सोडून गेलेले काय कारणाने गेले, त्यांच्याबरोबर कोणते शिवसैनिक गेले. समजा संभाजीनगर शहरातले काय नगरसेवक गेले, आता 3 टर्म आधीचा माजी नगरसेवक गेला ना, आता त्याला तुम्ही सांगता की त्याला गेलं, गेले 2-3 दाखवतात 10. जे मागच्या संभाजीनगरचं इलेक्शन 2020ला होती, 2014ला 15ला निवडून आले नगरसेवक आणि 2010ला निवडून आले नगरसेवक, आत्ता 14 वर्षानंतर 15 वर्षानंतर गेलेले आहे. त्यांना आपण नगरसेवक म्हणतो. मला असं वाटतं पुलाखालून बरंच पायाने वाहून गेलेलं असतं, एकही शिवसैनिक यांच्यासोबत गेला नाही. परंतु यांना प्रलोभनं दाखवले जातात, हे सत्य आहे. निधीचं आमिष दाखवले जातात, हेही सत्य आहे. जे आधी गेले त्यांचे हाल काय झाले हे त्यांना बघा असं आम्ही सांगतो. की ज्याला 1 रुपया देईल सांगितलं त्याला 4 आणे पण दिलेले नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. मला वाटतं फसवणूक करून, प्रलोभन दाखवून अशा पद्धतीनं कार्यकर्ते फोडण्याचं पाप हे लोक करतात. राजू शिंदे खरंच जातील का? मला नाही वाटत असं. रामदासभाई कदम काल कोकणात म्हणले की ठाकरेंचा आणि कोकणचा काडीचा संबंध नाही. यावर कोकणवासींनी काल शिक्कामोर्तब केलं. माझं भाकीत आहे, मातोश्रीत फक्त त्यांचं कुटुंब आणि ते त्यांच्याशिवाय कुणी उभं राहणार नाही त्यांच्या मागे, असं त्यांनी सांगितलं. मला तुला रामदासभाईने अशा स्वप्नातच राहायला काही हरकत नाही. ठीक आहे, आमदार कमी निवडून आले, एवढी सगळी यंत्रणा, कोणता शहा म्हणत होते उद्धव साहेब, त्या शहाची यंत्रणा, देशातले अनेक केंद्रातले मंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री, पैसा, ईव्हीएम, हे सगळं वापरून हे 20 आलेच ना. सगळं वापरून हे सगळं बाजूला केलं असतं तर 100 आला असतो आम्ही. परंतु हे सगळं वापरून जे तुमची 20ची संख्या, आमची 20 संख्या आलेली आहे, हेही विसरताना शिवसेना संपवणारे अनेक लोक येऊन गेले, परंतु तेच संपलेले असं मी बाईंना सांगू इच्छितो. एकनाथ शिंदे म्हणाले की 2-4 माणसं सोडली तर कोण खुश आहे ठाकरे गटात? आम्हाला शिव्या शाप देण्यापेक्षा आपल्याला का सोडून जातं त्याचं आत्मचिंतन करावं. नुकतीच डॅमेज कंट्रोलची त्यांची बैठक पार पडली, परवा तुमची झालेली बैठक.
ज्यांनी शिवसेनेला, हिंदुत्वाला, बाळासाहेबांच्या विचारांनी डॅमेज केलं, त्यांनी आता बैठक घेऊन काय फायदा? तुमचे लोक फार खुश आहेत. तानाजी सावंत काय बोलतात जाऊन बघा. अन्य बाकीचे कित्येक लोक आहेत, आता नाव सांगणं नाही त्यांच्याविषयी, परंतु हे किती खुश आहे. जेवढे मंत्री झाले तेवढेच लोक खुश आहेत. जेवढे मंत्री नाही झाले तेवढ्या लोकांची काय स्थिती आहे बघा. भास्कर जाधव जे आहेत त्यांनी एक व्हॉट्सअप प्रोफाईल ठेवलंय आणि खूप गंभीर स्वरूपाचं त्यांचं ते स्टेटस आहे. त्यात म्हणतात की मोहरक्या जिद्दी आणि धाडसी असेल तर माणसेच काय, जनावरांवरही विश्वास टाकतात. बरोबर आहे, त्यात काय चूक आहे. त्यांनी चांगलं टाकलेलं आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या अनुषंगाने घेता येतो असं नाही. त्यांचं म्हणणं जे आहे की नेतृत्व मजबूत आहे उद्धवजींचं, त्याच्यामुळे लोक आपोआप त्यांच्या मागे उभं राहतील. त्यात काय चूक बोलले, ते चांगलं बोलले. उद्धव ठाकरेंनी सेना भवनाला टाळे ठोकावे, आता काही उरलं नाही असं नितेश राणे म्हणत आहे. नितेश राणेविषयी काय रिॲक्शन देणार आता? बरं, राजीनाम्यावर ना दादा म्हणजे अजित पवार म्हणाले की मुंडेंनी नैतिकतेने राजीनामा द्यावा की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना विचारा, मला काय विचारतो. हे पण अजितदादा त्यांचे प्रमुख आहेत. त्यांनी सांगितलं किंवा त्यांनी निर्णय घेतला तर 1 मिनिटात राजीनामा होईल. पण नैतिकता आज अजितदादा असेल की धनंजय मुंडे असेल यांच्यात बाकी आहे का, हा एक खऱ्या अर्थानं आपण विचारायचा प्रश्न आहे. कारण ज्यांनीच अनैतिकपणे आपला पक्ष फोडून अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी जॉईन होऊन जे सरकारमध्ये सहभागी, हे लोक नैतिकता काय बोलतायत. धडधडीत पुरावे सगळ्या गोष्टी समोर, धडधडीत आरोपी अजून फरार आहेत, सगळ्या गोष्टी समोर आहेत. त्याच्यात धनंजय मुंडेंचे सगळे जवळचे लोक आहेत, हे क्लिअर असतानाही आता धनंजय मुंडे निर्णय घ्यायचा का, तुम्ही 1 मिनिटात बरखास्त करा ना. त्यांना बडतर्फ करू शकता, तुम्ही मंत्रिमंडळातून काढू शकता. परंतु मला असं वाटतं की एक प्रकारे अगतिकता आहे की काही दबाव आहे हे कळायला मार्ग नाही. परंतु धनंजय मुंडेंचा राजीनामा अजितदादांनी घेतला पाहिजे, हा जनमानस आहे. आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा आवाज, हा विषय शिवसेना असेल, सगळे विरोधी पक्ष असेल, ताकदीने लावून धनंजय मुंडेंचा राजीनामा द्यायला भाग पडतो. संजय राऊत असं म्हणाले की जरांगे यांच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी धस यांना पुढे करण्यात आलं आणि या खून प्रकरणामध्ये भाजपाचा हात आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हे तर सत्य आहे. सुरेश धस हे भारतीय जनता पार्टीचे, धनंजय मुंडे हे अजितदादाच्या गटाचे, भाजपशी त्यांची जवळीक आहेच आहे. असं असताना सुरेश धस एवढ्या अग्रेसिव्हली धनंजय मुंडेंच्या विरोधात बोलत होते, वागत होते, याच्या मागे कुठेतरी काहीतरी प्लान आहे, हा शिजत होता. ही शंका सगळ्यांनाच होती. मी तिथं जाऊन आलो, मी तर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी गेलो होतो. तिसऱ्या दिवशी त्यावेळेस काही जणांनी भावना व्यक्त केलेली होतीच की हा कुठंतरी एक नियोजनबद्ध डाव आहे. सुरेश धस यांना पुढे करून जाती जातीत भांडणं लावून एक समाज सुरेश धसांबरोबर उभा करायचा, जो समाज मोठ्या प्रमाणावर मनोज जरांगेंच्या मागे उभा आहे, त्यांच्या आंदोलनाच्या मागे, त्यांच्या भूमिकेच्या मागे. आणि याच्यातून हे नेतृत्वाची धार कमी करण्याचा प्रयत्न झाला, हे मला असं वाटतं सुस्पष्टपणे दिसतं. मुंबईची जी न्यू इंडिया बँक आहे ती लुटली असं संजय राऊत म्हणतात आणि त्यामध्ये भाजपा आणि RSSचे लोक आहेत असं त्यांचं म्हणतात. तिथले स्थानिक जे आमदार आहेत त्या भागातले, मुंबईतले, खरं तर अशा बँकेचं का, कारण ज्या ज्या पद्धतीनं कर्ज दिलं होते, कर्ज फेडच मोठ्या प्रमाणावर झालेली नाही. अनियमितता या सगळ्या प्रकरणात झालेली आहे. आणि सगळे कर्ज प्रकरणं राम कदम जे आमदार आहेत त्यांच्या शिफारसीने झालं, अशा पद्धतीचं ठेवीदारांचं म्हणणं आहे. आणि ठेवीदारांच्या त्याच्यामुळं जे नुकसान होतं याला राम कदम किंवा भारतीय जनता पार्टी सहभागी आहे असं सुस्पष्टपणे दिसतंच आहे ना. कारण जे ठेवीदार, मी जर एखाद्याला कर्ज काढण्यासाठी शिफारस केली आणि त्यांनी फेडलं नसेल तर त्याच्यात माझा पण रोल असतो ना. आणि त्याच्यामुळे अनेक कर्ज प्रकरणं तिथल्या स्थानिक जे आमदार त्या भागातले मुंबईचे यांच्या शिफारसीनं मंजूर झालेले, आणि ज्यांचे मंजूर झाले त्यांनी कर्ज फेडच केली नाही. राम कदमचा कसा असतो? राम कदम तिथलं स्थानिक नियामक समितीचा सदस्य आहे. भास्कर जाधव अस्वस्थ वाटत नाही? बिलकुल असं काही नाही. भास्कर चर्चा आहे की ते असं कुठेही काही नाही. भास्कर जाधव साहेब हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, शिवसेनेचे विधानसभेतील पक्षाचे नेते आहेत. एक आक्रमक
परिपक्व आणि मोठे असं नेतृत्व आहे. सुस्पष्टपणे बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे. त्याच्यामुळे त्यांना काही जणांना ती नाराजी वाटते. ठीक सर राहिले तुमचे नाशिकमध्ये महायुतीचा वाद सुरू आहे. शिवसेनेच्या नेत्यांकडून त्रास होत असल्याचा आमदार सरोज दहिरे यांची तक्रार आहे. अजितदादांसमोर त्यांनी खतखत बोलून दाखवले आणि दादा म्हणजे काही वाद नाही. वाटाघाटीचा वाद आहे हा. टेंडरचा वाद आहे. बाकी काही वाद नाही आहे. टेंडर मी घ्यायचं का तू घ्यायचं, तुझ्या माणसाला का माझ्या माणसाला, हा वाद आहे. बाकी कसला वाद आला हा स्वार्थाचा वाद आहे. एप्रिल मे महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार. भाजपने सगळ्यांना कामाला लावायला सांगितलं. म्हणजे लागा कार्यकर्त्यांना होईल वाटतं तुम्हाला? अजून बऱ्याच गोष्टी याच्यातल्या बाकी आहे असं मला तरी वाटतं. फेब्रुवारीमध्ये कोर्ट काय करतं त्याच्यावर अवलंबून आहे. परंतु त्याच्यानंतरही ज्या विषयावर कोर्टात बाजू आहे की जी वॉर्ड रचना किंवा मतदारसंघाची रचना जिल्हा परिषदेची, हा अधिकार निवडणूक आयोगाचा की राज्य सरकारचा या विषयावर आहे. बाकी मला असं वाटतं वॉर्ड किती असावेत किंवा गट किती असावे, रिझर्वेशन याचे मुद्दे सुटत आलेले आहेत. परंतु हा मुद्दा अजून काही सुटलेला नाही. तेव्हा मला वाटत नाही की ह्या निवडणुका लवकर होतील. पडझडीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे 20 आणि 25 तारखेला आमदार खासदारांची बैठक बोलावली आहे असं म्हणतात. पडझडीचा याच्याशी काही संबंध नाही. आता अधिवेशन सुरू होतं आहे संसदेचं पण आणि विधानमंडळाचं पण. या पार्श्वभूमीवर दर अधिवेशनाच्या आधी आम्ही बैठका घेत असतो. त्याचीच ही बैठक आहे. कारण या बैठका आत्ताच ज्या शिवसेना नेत्यांची बैठक झाली त्याच्यामध्ये या बैठका ठरलेल्या. त्या बैठकांना मीही होतो. आता जे अधिवेशन आहे विधिमंडळाचं तेही 3 मार्चला सुरू होतं आहे आणि लोकसभेचं अधिवेशन पण पुढचं बजेटरी अधिवेशन जे आता अर्ध झालेलं आहे, थोडंसं झालेलं आहे. याच्या पार्श्वभूमीवर एक शिवसेनेची भूमिका या हेतूने चर्चा करण्यासाठी पक्षप्रमुख नियमित बोलवत असतात. त्याचीच ही बैठक आहे. पण त्याला ऑपरेशन टायगरची पार्श्वभूमी आहे असं बोललं जातं. हे आपली आपली संघटना मजबूत करणं, सांभाळणं हे तर ज्याच्या त्याच्या लोकप्रतिनिधीची पण जबाबदारी त्यांच्या भागात. त्याच्यात काय अडचणी येतात, काय येतात, त्याच्यावर कशा पद्धतीनं मात करायचं. मग ते येणाऱ्या काळामध्ये शिवसेना अतिशय प्रभावीरित्या याच्यावर मात करेल हेही मी तुम्हाला सांगतो. ऑपरेशन टायगरच्या मोहिमेमध्ये औरंगाबादच्या वाघाची काय भूमिका असेल? हे ऑपरेशन टायगर 2-4 लोकांना घेऊन जाणं आमिष दाखवून म्हणजे ऑपरेशन टायगर नाही. बरं का? आमिष दाखवून भूलथापा देऊन जे गेलेले त्यांची जरा प्रतिक्रिया जाणून घ्या तुम्ही. पुत्रसुद्धा विचारत नाही त्यांना तिकडं काय संघटन आहे का काय. तिथे सगळे सुभेदार निर्माण झालेले. याची सुभेदारी या मतदारसंघाची, त्याची त्या सुभेदारची. बाकी काय तिथं काम इतरांसारखं तुमचं होणार नाही ना तिथे? बिलकुल होणार नाही. म्हणजे तुमच्या बाबतीत असं घडणार नाही ना तिकडे? माझा काय संबंध येतो? कारण चंद्रकांत खैरे मागं म्हणली होती की त्यांना राज्यपाल पदाची ऑफर आहे. तर तुम्हाला ऑफर दिली नसेल? मला काही ऑफर नाही. माझं काही कोणाशी राजकीय दृष्ट्याने असं बाकी भेटी गाठी तर कुठं विमानतळावर कुठे एखाद्या लग्नात ते होत असतात. त्या काय चुकीच्या आहे किंवा होणे असं मी म्हणत नाही. परंतु अशी ऑफर मला कोणतीही नाही आणि मला द्यायची कोणाची हिंमत पण नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.